नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयं महा ऑनलाईनसाठी जर ॲप्लिकेशन केलं असेल हॉस्टेलसाठी, तर या ठिकाणी आपली जी मेरिट लिस्ट आहे तर ती कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी जी मेरिट आहे तर ती त्या ठिकाणी पब्लिक करण्यात येणार आहे. आणि जी वेबसाईट आहे तर ती बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आपल्याला आलेले आहे की जी वेबसाईट आहे तर ती चालत नाही किंवा दिसत नाही. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कोणतेही ब्राउझर जे आहे तर ते ओपन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वयं महा ऑनलाईन सर्च करायचं आहे. जसे आपण स्वयं महा ऑनलाईन सर्च करू, आपल्याला या ठिकाणी जी पहिली वेबसाईट आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. कदाचित जी वेबसाईट आहे त्याची टेक्निकल प्रॉब्लेम असेल, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा दिसते आहे. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी URL बघायचा आहे. तर हा URL आहे आणि या ठिकाणी आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी वेबसाईट आहे तर ती ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला जे वेबसाईटची URL आहे तर ती चेक करायची, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डाऊट आहे की जी वेबसाईट आहे तर ती दिसत नाही किंवा जी वेबसाईट आहे तर ती चालत नाही. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म ॲप्लिकेशन करायला प्रॉब्लेम येतो आहे. तर या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येईल आपल्याला, तर त्याच वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला फॉर्म जर तो अप्लाय करायचा आहे किंवा त्या ठिकाणी स्टेटस वगैरे आपल्याला चेक करायचे आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी डिटेल दिलेली आहे. हॉस्टेल योजना अभ्यासक्रम स्तरानुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत वेळापत्रक बघण्यासाठी लिंक. ॲप्लिकेशन आहे तर ती ॲक्सेप्ट केली जात आहे आणि त्या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आहे तर ती पब्लिक केली जात आहे. तर त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर सिम्पली आपल्याला या वेबसाईटला या ठिकाणी ओपन करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती ओपन करू, आपल्याला अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला जी गुगल ड्राईव्ह आहे तर त्या ठिकाणी आपण रिडायरेक्ट होणार आहे. किंवा आपण जर ऑटोमॅटिक रिडायरेक्ट झालो नाही तर या ठिकाणी गो टू साईट आपल्याला ग्रीन टॅब दिसणार आहे. तर सिम्पली आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी आपली जी गुगल ड्राईव्ह आहे तर ती ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जी संपूर्ण डिटेल आहे तर ती पाहायला मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो वसतिगृह योजना शैक्षणिक 2025 आणि 26. तर या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आहे आणि जे ॲप्लिकेशन आहे किंवा डिटेल आहे इन्फॉर्मेशन तर ती वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट केली जाते. तर त्याची जी जागा आहे तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी जी लास्ट डेट आहे ती वगैरे त्या ठिकाणी वाढवली जाईल किंवा जी यादी आहे तर ती प्रसिद्ध केली जाईल. तर ज्या ठिकाणी येस केलेलं आहे तर त्या ठिकाणी अजूनपर्यंत जे हॉस्टेलसाठी फॉर्म आहे तर ते अप्लाय करता येत आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 ते 4 ठिकाणी या ठिकाणी जो हॉस्टेलसाठी फॉर्म आहे तर ते ॲक्सेप्ट केले जात आहे. तर आपण पाहू शकतो अहेरी आहे, कळवण आहे, त्यानंतर तळोदा आणि मुंबई आणि सोलापूर. तर अशा पद्धतीचे जे काही जिल्हे आहेत तर त्यांच्यात जे ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल किंवा ज्युनियर कॉलेज असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर अशा वेगवेगळ्या कोर्ससाठी जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो आपल्याला हॉस्टेलसाठी करता येतो आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आता 5 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबरपर्यंत 8वी मेरिट लिस्ट आहे. तर ती प्री मॅट्रिक असेल किंवा ज्युनियर कॉलेज, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल. तर या सर्व कोर्सेससाठी जी 8वी मेरिट लिस्ट आहे तर ती पब्लिक करण्यात येणार आहे 17 डिसेंबरला. तर ती मेरिट लिस्ट आपण त्या ठिकाणी चेकआउट करू शकतो आणि बाकीच्या ज्या मेरिट लिस्ट आहे तर त्या ऑलरेडी या ठिकाणी पब्लिक करण्यात आलेली आहे आणि आपला जर सिलेक्शन आहे तर ते झालेले असणार. तर अशा पद्धतीची जी संपूर्ण डिटेल आहे तर ती आपण त्या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यानंतर आपला जर हॉस्टेलसाठी नंबर सिलेक्शन झाला असेल तर सिम्पली आपण या ठिकाणी आपला जो युजरनेम असेल, पासवर्ड असेल तर तो एंटर करून आपला जो कॉल लेटर असतो हॉस्टेलसाठी, जर आपलं सिलेक्शन झालं असेल तर आपल्याला एक कॉल लेटर येतो आणि ते लेटर आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करण्याची ऑप्शन येते आणि ते कॉल लेटर आहे तर ते आपण डाउनलोड करून आपले जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला हॉस्टेलला जमा करायला लागतात आणि त्यानंतर आपलं जे फायनल सिलेक्शन आहे तर ते हॉस्टेलसाठी होत असते.